नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. तुमच्या लक्षात आलं असेल, थोड्या वेळाखाली आपण आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर एक सांगली जिल्हा परिषदेचं पत्र टाकले. तर ते पत्र कशा अनुषंगाने कशा संदर्भात आहे, तर त्या अगोदर तिथली पार्श्वभूमी सांगतो. जे झडपीची जिल्हा परिषदेच्या त्या जाहिराती होत्या, त्या अगोदरच्या पूर्ण 215 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये मराठी माध्यमाला केवळ त्या ठिकाणी 14 जागा दाखवण्यात आलेल्या होत्या आणि इंग्रजी माध्यमाला 145 जागा आणि उर्वरित त्या ठिकाणी पद दाखवण्यात आलेले होते. एवढ्या मोठ्या जाहिरातीमध्ये 150 जागा इंग्रजी माध्यमाला आणि मराठी माध्यमाला 14 जागा. या संदर्भामध्ये अनेक मुलांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. राज्यभरातील तिथला अनुभव घेऊन राज्यभरातील सगळे अभियोग्यताधारक आपापल्या जिल्हा परिषदेला धाव घेतली, त्या ठिकाणी सुद्धा घेतली. त्यानंतर व्हीसी झाली. व्हीसीमध्ये सुद्धा सांगण्यात आलं तिथल्या संदर्भामध्ये की अशी जागा इतक्या कसे दिले, म्हणजे त्या ठिकाणी संबंधित युवांना त्या ठिकाणी बोलण्यात आलं त्या अनुषंगाने की केंद्राचा विचार करून त्या ठिकाणी जागा इंग्रजी माध्यमाला देण्यात आलेली होती, असं त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हीसीमध्ये आयुक्तांना सांगितलेलं होतं. आता सांगायचं तात्पर्य हे की मित्रांनो, एका बाजूला आंदोलन सुरू आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला सांगितलं की आपलं सूक्ष्म नियोजन चालू असेल, जे की राज्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सीओ आणि ईओना जाऊन भेटी द्यायच्या, पाठपुरावा करायचा, संबंधित जिल्हा परिषदेच्या जाहिराती किंवा जे काही जाहिरातीमध्ये पदाची संख्या कमी जास्त झाली त्या संदर्भात विचारणा करायची आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू. या सगळ्या गोष्टीचा दबाव सुरू असल्यामुळं ह्या कुठेतरी इंग्रजी माध्यमांच्या जागा आता कमी होताना दिसत आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, सांगलीची जी जाहिरात होती ती रिवाईज झालेली आहे आणि त्या अनुषंगानं कालचं जे शिक्षणाधिकाऱ्यांनं सांगलीचं जे पत्र काढलेलं आहे, जे चॅनलवर टाकलं आहे, ते पत्र म्हणजे त्याचाच एक भाग आहे की तुमच्या सगळ्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना ते पत्र पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये स्पष्ट अशी माहिती मागितलेली आहे की डी.एड आणि बी.एड इंग्रजी माध्यमांचे शिक्षक, उपशिक्षक, ज्याला 6 ते 8चे शिक्षक म्हणू, अशा शिक्षकांची सगळ्यात तात्काळ एका दिवसामध्ये माहिती मागवलेली आहे सगळ्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत. ही झाली सांगली जिल्हा परिषदची माहिती. तर या ठिकाणी का मागवण्यात आलेली आहे तात्काळ माहिती, तर प्रमाणापेक्षा इंग्रजी माध्यमाला जागा जास्त गेल्यामुळं ती माहितीचा गोषवारा घेऊन सुधारित त्याची जाहिरात देऊन सगळ्यांना समान न्याय किंवा एका इंग्रजी माध्यमाला झुकतं माप न देता त्याची व्यवस्थित जाहिरात देण्यासाठी, न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी ते पूर्ण आकडेवारी मागवलेली आहे आणि त्याची सुधारित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जवळपास जाहिरातीतली सुधारित प्रसिद्धी झालेली आहे, ते अधिकृतपणे आलेली नाही. मात्र मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे की तुम्हाला वारंवार का सांगतो की आंदोलन खूप महत्त्वाचं आहे आणि आपापल्या जिल्हा परिषदमध्ये ज्याला आंदोलनात येणं शक्य होत नाही, आता एक तरी कळून चुकलं की आंदोलनामध्ये 1000-3000च्या आसपास, 2000च्या आसपास अभियोग्यताधारक आले तर खूप फायदा होईल. त्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्कीच निकाल लागेल. पण असं काही होताना राज्यातल्या अभियोग्यताधारकांना काय वाटते काही समजत नाही की आंदोलनस्थळी म्हणावं तशी गर्दी त्या ठिकाणी जमलेली नाही. मात्र मित्रांनो, तुमच्यानं जे शक्य होतंय, मी अजून पुन्हा आवाहन करतोय की आंदोलनात गर्दी करणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपली दाद ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत जाईल. काल व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचं नियोजन सुरू आहे. कालच्या तारखेमध्ये मुख्यमंत्री महोदयांचा यवतमाळ, हिंगोली, नांदेड दौरा सुरू होता. त्या दरम्यान 3 ठिकाणी आपल्या अभियोग्यताधारकांनी शिक्षक भरतीच्या अनुषंगानं मराठी माध्यमाच्या मुलांवर कसा अन्याय होतो, एकूण शिक्षक पदाची जी काही भरती आहे ती जास्त संख्येनं कशी येईल या अनुषंगाने 3 ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आता खूप मोठा प्रोटोकॉल असतो म्हणून तिथले फोटो वगैरे आपल्याला मिळाले नाहीत किंवा काढणं झालं नाही, पण त्या ठिकाणी दिलेलं आहे निवेदन. आणि 2 ठिकाणाहून आपलं मुख्यमंत्री महोदयांशी बैठक होऊन चर्चा कशी होईल या संबंधित बैठकीचं नियोजन सुरू आहे. ते पण 1-2 दिवसात होऊनच जाईल. सांगायचं तात्पर्य हेच की मित्रांनो, फरक पडतोय तुमच्या घराच्या बाहेर निघण्यानं, त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर पडा, संबंधित जिल्हा परिषदला, आपापल्या जिल्हा परिषदला जा. आणि काल एक सांगितलं की 9 ते 12चे खाजगी संस्थांच्या जे काही जाहिराती येत नाहीत, खूप मुलांची कॉल्स येत होते आणि त्या अनुषंगाने काल शिक्षण आयुक्त कार्यालयातून पत्र बी निघालेलं आहे. ते पण पत्र त्या ठिकाणी दाखवा जाऊन माध्यमिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांना
आणि आपापले जे रोस्टर कंप्लीट झाला असेल तर मावकून तपासून घेऊन 15 तारखेच्या अगोदर त्या जाहिराती अपलोड करायला सांगा. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला सांगितलं की कोणता अधिकारी जर माहिती देत नसेल, टाळाटाळ करत असेल तर सरळ मला कॉल करा. अधिकाऱ्यांना काय बोलायचं काय नाही ते माझी जबाबदारी आहे. काल जवळपास 3 जिल्हा परिषदच्या युवांना आम्ही झापलेलो आहे. आपल्याला तसे अधिकार मिळालेले आहेत. या ठिकाणाहून प्रशासन अधिकारी असो किंवा शिक्षण आयुक्तांनी असो, सरळ त्यांना कॉल करा. त्यांनी प्रतिसाद नाही दिले तर मला कॉल करा. त्या माध्यमातून 100% तिथल्या जागा कशा जास्तीत जास्त अपलोड होतील, लवकर कशा अपलोड होतील या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये इंग्रजी माध्यमाला झुकतं माप दिलेलं होतं ते तुमच्या पाठपुराव्याने शक्य झालं. त्याच पद्धतीनं सगळ्यात अगोदर इंग्रजी माध्यमाला जास्त झुकतं माप देणारं राज्यातली पहिली जिल्हा परिषद धाराशिव होती. त्या ठिकाणी सुद्धा आपले अभियोग्यताधारक जाऊन तिथे पाठपुरावा केलेले आहेत. अगदी सगळ्या जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा करत आहेत. मात्र जो पाठपुरावा करायचा आहे त्याचं आपल्याला जे पाहिजे निकाल, त्या निकालामध्ये रूपांतर होईपर्यंत पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, अजून ज्या काही जिल्हा परिषदला तुम्ही गेलात त्या जिल्हा परिषदला निवेदन दिलं असाल तर निवेदनाची ओशी घ्या. पुन्हा अजून जाऊन पाठपुरावा करा. आपल्याकडे अजून 2-3 दिवस बाकी आहेत. 15 तारखेपर्यंत जिल्हा परिषदेचे अजून 1-2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रयत्न कराल तेवढं फायदा होईल. अजून भंडारा जिल्हा परिषदमधून एक फोन आला होता. CEO काही ऐकायला तयार नाही, लेखी द्या अशा गोष्टी करत आहे. त्या ठिकाणी जाऊन युवांना, भंडारा जिल्हा परिषदमधलं कोणी असेल तर त्या ठिकाणी जुनी ओशी घेऊन जावा. युवांना बोला की बाबा तुला काय सांगितलं आहे VCमध्ये, आयुक्त कार्यालयातून प्रशासन अधिकाऱ्यांनी काय सांगितलं त्या पद्धतीनं कार्यवाही कर. CEOंना माहिती नसेल तर युवांना सांगा. 100% त्यासुद्धा सकारात्मक प्रतिसाद देतील. नाही दिले तर मग मला कळवा, आपण बघूया त्यांचंसुद्धा. त्या म्हणून त्या जिल्हा परिषदमध्ये नाही, कुठल्याही जिल्हा परिषदमध्ये काही समस्या असतील तर मला कॉल करा. आपण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि घराच्या बाहेर पडा. जास्तीत जास्त पदाची जर संख्या आणि मराठी माध्यमाच्या मुलांवर अन्याय नको असेल तर आत्ता तुमच्याकडे थोडे दिवस बाकी आहेत. आत्ता जर घराच्या बाहेर पडलात तर नक्की न्याय मिळेल. नाहीतर हातातून संधी गेल्यावर आयुष्यभर रडत बसायची वेळ आल्याशिवाय उरणार नाही. मित्रांनो, धन्यवाद. एवढंच सांगतोय. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांच्याकडे माहिती जाईल आणि आपल्या समस्या सुटतील. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.